झिरोवर मध्ये आपलं स्वागत। मी प्रसन्न जोशी। नमस्कार। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस। दोघांनाही एबीपी माझा आणि आमच्या प्रेक्षकांच्या वतीनेही शुभेच्छा। नेहमीच्या राजकीय चर्चा, वादविवाद हे तर झिरो आवर मध्ये आपण पाहतोच, मात्र आजचा झिरो आवर थोडा वेगळा असणार आहे। वयाच्या आणि राजकारणाच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर असलेल्या या दोन राजकारण्यांवरचा आजचा झिरो आवर आहे। वयाच्या प्रोटोकॉलनुसार म्हणायचं तर दादा सिनियर आहेत आणि पदाच्या संकेतानुसार फडणवीस वरिष्ठ आहे। गमतीचा भाग सोडला तरी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यापासूनच आजच्या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात करतो आहोत। देवेंद्र फडणवीस हे नाव तसं पाहता 2014च्या सुरुवातीपासूनच चर्चेत आलं। निवडणुकीपूर्वीच ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील हे स्पष्ट झालं होतं। सुरुवातीला नवखा, तरुण आणि म्हणून गृहीत धरता येईल असं मानल्या गेलेल्या भल्या भल्यांना चकवा देत देवेंद्र फडणवीस हे नाव गेली 10 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आलंय। काँग्रेस नंतर 100 पार जागा भाजपला 3दा मिळवून देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं महत्त्व यातच अधोरेखित होतं। मराठा आरक्षण मोर्चा, उद्धव ठाकरे यांची वेगळी भूमिका अशा अनेक कसोटी पाहणाऱ्या स्थितीतही फडणवीसांनी स्वतःचं आणि पक्षाचं स्थान सतत वृद्धिंगतच केलं। गेल्या काही काळापासून तर मोदींनंतर पंतप्रधान पदासाठीच्या भाजपमधील नावात फडणवीसांचं नाव सतत येऊ लागलंय आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणावर वर्चस्व गाजवलेल्या शरद पवारांशी आता फडणवीसांची तुलना होऊ लागली। एकेकाळी राज्यातील कोणत्याही राजकारणामागे यामागे पवारांचा हात आहे असे सगळे म्हणत आज ते स्थान फडणवीसांचं आहे। ही दोन नावं, दोन व्यक्ती, दोन पर्व आणि दोन पक्ष विचारधारांचं प्रतिनिधित्व आहे। म्हणजेच एक काळ शरद पवारांचा, मग आजचा काळ, आजचे शरद पवार किंवा आजचे चाणक्य हे देवेंद्र फडणवीस आहेत का? हाच आहे आपला प्रश्न। फडणवीसांबद्दलचा सुद्धा आणि अजित पवारांचा सुद्धा आपण दोन्ही प्रश्न बघणार आहोत। त्यासाठी जाणार आहोत माझा पोल सेंटरला आजचा प्रश्न पाहण्यासाठी, ज्याचा कौल द्यायचा आहे तुम्हाला म्हणजे प्रेक्षकांना। देवेंद्र @ 55 महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य हे बिरुद शरद पवारांकडून देवेंद्र फडणवीसांकडे गेलंय असं वाटतं का? हो किंवा नाही हे उत्तर आपल्याला द्यायचं आहे आणि एबीपी माझाच्या एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या हँडलवर जाऊन या प्रश्नाला आपल्याला कौल द्यायचा आहे। त्यानिमित्तानं तुमचंही मत आम्हाला लक्षात येईल। आणि दुसरा आपला प्रश्न आहे, अजितदादा @ 66 उपमुख्यमंत्री अजित पवार नजीकच्या भविष्यात मुख्यमंत्री होतील असं वाटतं का? याला सुद्धा उत्तर द्या। अजित पवारांची फार जुनी महत्वाकांक्षा आहे, ती त्यांनी कधी लपवून ठेवली नाही। तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय वाटतं त्याचे उत्तर येऊ द्या। देवेंद्र फडणवीस हे रसायन वेगळं आहे। राज्यातील अन्य राजकारण्यांप्रमाणे त्यांचा थांग लागत नाही। त्यांच्या व्यक्तिमत्वात जसं मोठं कौतुक असणारा वर्ग आहे तसाच त्यांच्यावर टीका करणारे सुद्धा लोक कमी नाहीयेत। ग्राफिक्सद्वारे पाहूयात फडणवीस काही अधिक काही उणे आपल्या मीडिया सेंटरला जाऊन फडणवीसांचं व्यक्तिमत्व आणि त्यातल्या पॉझिटिव्ह आणि वेगळ्या गोष्टी, जमेच्या गोष्टी, फडणवीसांचे महाराष्ट्राच्या समाज, संस्कृती आणि राजकारणाचे परिपूर्ण ज्ञान आणि भान आहे। कमी वयात 3दा मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांची मजल गेलेली आहे। राजकारणातील दीर्घ कारकिर्दीसाठी लागणारे वयोमान त्यांच्या बाजूने आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पूर्ण आशीर्वाद, पंतप्रधान मोदींचं भक्कम समर्थन, महाराष्ट्र भाजपावर पूर्ण पकड, पक्षांतर्गत विरोधकांवर नियंत्रण, विरोधी पक्षांकडे फडणवीसांना तोड देणारा नेता नाही, तर निष्कलंक व्यक्तिगत चारित्र्य, कोणत्याही वावग्या प्रकरणात नाव किंवा कुजबुजही नाही। तर या जमेच्या गोष्टी आहेत देवेंद्र फडणवीसांच्या। मात्र काही गोष्टी अडचणीच्या सुद्धा आहेत। शरद पवारांचा राजकारणात आदरयुक्त दबदबा आजही मानला जातो, फडणवीसांचा मात्र भीतीयुक्त आदर आहे। लक्षात घ्या, आदरयुक्त दबदबा आणि फडणवीसांचा आहे भीतीयुक्त आदर। फडणवीस अनेकदा जातीवरून लक्ष केले जातात। एक ही गोष्ट अशी आहे की ज्या बाबतीत देवेंद्र फडणवीस थोडेसे त्यांना ज्यांच्याजवळ आपण नाजूक कोपरा म्हणू व्यक्तिमत्वाचा, तो हा भाग आहे। मराठा आरक्षण मोर्चे, ओबीसी आंदोलनं या आव्हानांवेळी फडणवीसांची कसोटी लागली होती। तसंच पक्षांतर्गत किंवा अन्य पक्षात तुलनेनं त्यांना मित्र कमी आहेत। शरद पवारांची तुलना करायची झाली तर त्यांचे सर्वपक्षीय मित्रमंडळी आहेत, मात्र देवेंद्र फडणवीस मित्र म्हणू शकतील अन्य पक्षातले, आपल्या पक्षातली अशी माणसं तुलनेनं कमी आहेत। मोदींशी उत्तम संबंध आहेत त्यांचे, मात्र अमित शाह आणि फडणवीस संबंधांवर सदैव चर्चा झडतात आणि सदैव असं एक वातावरण आहे किंवा म्हटलं जातं
की या दोघांमध्ये नेमकी काय केमिस्ट्री आहे ती लक्षात येत नाही. आता या पार्श्वभूमीवर हा झाला देवेंद्र फडणवीसांचे आपण पॉझिटिव्ह आणि अन्य मुद्दे ज्याला आपण म्हणू अधिक उणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण जो मुख्य प्रश्न आहे आपला की शरद पवार आणि आजच्या काळातले चाणक्य आहेत का देवेंद्र फडणवीस, त्यावेळी स्वाभाविकरित्या त्या दोघांच्या व्यक्तिमत्वांची तुलना करणं ओघांना आलंच. त्यामुळे ते सुद्धा पाहूयात आपण. पुन्हा जाऊयात मीडिया सेंटरला. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस, असे फडणवीस असे पवार. पवारांना लहान वयात आमदारकी आणि मुख्यमंत्रीपद मिळालं. फडणवीसांनीही तीच कामगिरी करून दाखवली आहे. पवारांनी दोनदा काँग्रेस सोडली, एकदा ते परत आले, दुसऱ्यांदा ते वेगळे होऊन त्यांनी आघाडी केली. फडणवीस मात्र सदैव भाजपसोबत एकनिष्ठ राहिले. पवारांच्या नवे राज्यातील फलोत्पादन क्रांती, कृषी उत्पादन वृद्धी, शेतकरी पूरक निर्णय, मराठवाडा विद्यापीठ नामांतर आदी प्रमुख निर्णय शरद पवारांच्या नावावर आहेत. फडणवीसांनी जलयुक्त शिवार, समृद्धी महामार्ग, अटल सेतू, मेट्रोचं जाळं, विविध शहरामध्ये मराठा एसीबीसी आरक्षण असे काही प्रमुख निर्णय त्यांच्या नावावर आहेत. शरद पवारांची प्रतिमा मराठा स्ट्रॉंग मॅन, मात्र धर्मनिरपेक्ष आणि जातीय बेरजेचं राजकारण ते सदैव करत आले. फडणवीसांद्वारे ओबीसी डीएनए हा मुख्य मानत बेरजेचं राजकारण त्यांनी केलं, मात्र तरी सुद्धा हिंदुत्व हीच प्रमुख ओळख त्यांनी जाणीवपूर्वक कायम ठेवली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रभाव तसा मर्यादित राहिला. मुंबईत प्रभावहीन आहे. आमदारकीच्या 100 जागा राष्ट्रवादीला कधीही मिळवता आल्या नाहीत. फडणवीसांच्या काळात प्रदेश भाजपची 100 पार हॅट्रिक झालेली आहे. मुंबई मनपाची सत्ता 2017ला मिळवण्याची संधी असूनही त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. पवारांनी अन्य पक्षातील नेते स्वपक्षात आणले आणि पक्ष वाढवला, त्याबाबतीत त्यांच्यावर टीकाही झाली. फडणवीसांनी अन्य पक्षीय नेते तर आणलेच, शिवाय राष्ट्रवादी शिवसेना हे पक्ष फोडून महाराष्ट्राचं राजकारणच त्यांनी बदलून टाकलं, ज्याबद्दल त्यांचा कौतुक करणारा वर्ग आहे आणि टीका करणारा सुद्धा वर्ग आहे. देवेंद्र फडणवीस गेल्या 10 वर्षामध्ये एका फार मोठ्या राजकीय उत्क्रांतीतून पुढे होत गेलेले आहेत. या काळामध्ये जसे कौतुकाचे क्षण आले तसे टीकेचे व्रणही त्यांच्या व्यक्तिमत्वावर उमटले असतील. त्यांनी जशी आव्हानांना झुंज दिली त्याचप्रमाणे विजयाचे उत्सव सुद्धा साजरे केले. अशा अनेक कसोटीच्या काळांमध्ये, अशा प्रसंगांच्या वेळी ते स्वतः काय म्हणत होते आणि त्यांच्या बाबतीत काय म्हटलं जात होतं विविध मान्यवरांकडून, पाहूया. देवेंद्र फडणवीस कोणाच्या भानगडीत पडत नाही, पण पडला तर सोडत नाही, आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग. एक गोष्ट लक्षात घ्या, अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू, एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही नाही. जे ठरलं आहे ते तुम्हाला योग्य वेळ कळेल. काही होणार नाही. आमच्यात काय ठरलं होतं, उपमुख्यमंत्री पदासाठी युती करण्या एवढं मी काही लाचार नाही. त्याच्यासाठी मला अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीची किंवा यांच्या आशीर्वादाची गरज नाही, अजिबात नाही. कोणाला वाटलं होतं का देवेंद्र फडणवीस काय म्हणले होते की पवार साहेबांनी रिटायर झालं, छान मार्गदर्शन केलं होतं, आता रिटायर व्हायचंच महाराष्ट्राने नाही ठरवलं पवार साहेबांनी, एक देवेंद्र फडणवीस क्या करेगा, महाराष्ट्र एक तरफ और देवेंद्र फडणवीस. अकेला देवेंद्र कुछ नहीं कर सकता. पण त्यावेळी ताईंना हे माहिती नव्हतं, देवेंद्र अकेला नाहीये, पूरी भारतीय जनता पार्टी उसके साथ है. अगदी त्या आदिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते. सगळं मी सहन करून उभा राहिलेला आहे. तर तू तर राशीला तर मी तर राहील. मी पुन्हा येईन. याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का.
अंदाज कुछ अलग ही है मेरे सोचने का, सबको मंजिलों का शौक है और मुझे रास्ते बनाने का। मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी मत करना, मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी ना करना। पहले भी कई तूफानों का रुख मोड़ चुका हूं मैं। मी एक कविता म्हटली होती, मी पुन्हा येईन. त्याच्यावर माझी खूप टिंगटवाळी अनेकांनी केली, पण मी आलो आणि यांनाही घेऊन आलो, एकटा नाही आलो, यांना सोबत घेऊन आलो. आणि अध्यक्ष महोदय, ज्यांनी टिंगलटवाळी केली, ज्यांनी अपमान केला, त्यांचा मी बदला घेणार आहे. आणि माझा बदला एवढाच आहे की मी त्यांना माफ केलं. इथे एकच पॅटर्न चालेल, तो म्हणजे मोदी पॅटर्न. इथे एकच पॅटर्न चालेल, बीजेपी पॅटर्न. इथे एकच पॅटर्न चालेल, छत्रपती शिवरायांचा पॅटर्न. दूसरा पॅटर्न इथे चालू शकत नाही. दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत, दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत. यह एक चिराग कई आंधियों पे भारी है. आणि दुसरा ही सांगू इच्छितो, मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं. मुश्किलें जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं. मंजिलों से कह दो अभी पहुंचा नहीं हूं. एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटे करणारा उपमुख्यमंत्री पद मिळालं म्हणून नुसती फडणवीसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. दिवसा ढवळ्या हत्या घडतायत, तुम्ही राजीनामा द्या. पण एवढा निर्लज्ज गृहमंत्री यापूर्वी मला नाही वाटत महाराष्ट्राला कधी लाभला होता. अत्यंत फडतूस. आज ते मला म्हणाले फडतूस गृहमंत्री. उद्धव ठाकरे, फडतूस नहीं काड़तूस हूं मैं. झुकेगा नहीं साला, घुसेगा घुसेगा. मेरा पानी उतरता देश मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं लौट कर वापस. मला एक फोटो आठवतो 2014च्याही पूर्वीचा, जेव्हा देवेंद्र फडणवीस फक्त आमदार होते आणि बहुधा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एक सामूहिक फोटो बहुधा घेतला असेल आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस अगदी शेवटच्या लाईनमध्ये होते. तिथपासून ते आता केवळ फोटोमध्येच नाही तर राजकारणाच्याही फ्रंट फूटवरती आणि अगदी समोरच्या बाजूनं आता आलेले आहेत देवेंद्र फडणवीस. सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीतला विचार करत असतानाच पक्षाची भूमिका कायम ठेवत मुख्यमंत्री फडणवीसांनी अनेकदा महाराष्ट्रामध्ये जोखीम वाटेल अशा प्रकारचं राजकारण केलं. मात्र त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरेंना एकीकडे मैत्री बजावत त्याचवेळी त्यांना धक्कासुद्धा दिला आणि 2 पक्ष फोडून आपण आलो हे सुद्धा त्यांनी जाहीरपणे सांगितलं. यानंतर तर अजित पवारांसोबत ते गेले आणि त्यानंतर आणखी मोठा धक्का बसला, कारण देवेंद्र फडणवीसांमध्ये आणि शरद पवारांना तर ते पहिल्यांदा मुख्यमंत्री असतानाचा काळ आठवतोय. अशी जेव्हा आता शरद पवार कौतुक करतात त्यावेळी आश्चर्य असं वाटतं की मग आधीची वक्तव्य खरी का आताची वक्तव्य खरी. अर्थात या सगळ्या प्रवासामागे फडणवीसांचे आतापर्यंतचे अफाट कष्ट, त्यांचं राजकारण, या सगळ्याचाच त्यातला मुद्दा आहे ज्याचं कौतुक शरद पवारांनी सुद्धा केलेलं आहे. या सगळ्या मुद्द्यांसकट आज आपण चर्चा नव्हे, डिबेट नव्हे तर संवाद साधणार आहोत. पण त्याचवेळी आपल्याला फक्त कौतुकाचे पूल बांधायचे नाही आहेत, आपल्याला समीक्षा करायची आहे आणि समीक्षा दोन्ही बाजूने असू शकते. आपल्यासोबत त्यासाठी मान्यवर आहेत. आपल्यासोबत असतील अजय संचेती, भाजपचे माजी खासदार आहेत आणि मूळचे नागपूरचेच आहेत ते आणि अतिशय जवळचे संबंध त्यांचे भाजपच्या सर्वच नेत्यांशी राहिलेले आहेत. अजय संचेती, आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत भाऊ तोरसेकर. भाऊ तोरसेकर यूट्यूबवरती प्रसिद्ध, म्हणजे ते ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांची भूमिका ते सगळे बघत असतात, पाहत असतात. त्यांचंही स्वागत. यदू जोशी मला दिसत आहेत, लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक आहेत. त्यांचंही स्वागत. राजकीय संपादक आहेत ते. आणि अंजली दमानिया, आणि अंजली दमानियांचं खास कारण आहे त्यांना या कार्यक्रमात बोलवायचं. त्याचं कारण अंजली दमानियांनी 2014 पूर्वीच्या सरकारवरची टीका जी केली तीच 2014च्या नंतर सुद्धा पाहिलेली आहेत. त्यामुळे एक वेगळा समतोल त्यांच्यामुळे साधला जाईल. सगळ्यांचं स्वागत. मी भाऊ तोरसेकरांपासून सुरुवात करतोय, वयाच्या ज्येष्ठतेचा आदर करत. भाऊ, तुम्ही काल व्हिडिओ केला
देवेंद्र फडणवीस हे आजचे शरद पवार आहेत का? पण या वाक्यात एक प्रकारे शरद पवार ही एक कसोटी आहे हे पण तुम्ही मान्य करताय, तर या अर्थानं तुम्ही कसं विश्लेषण कराल? शरद पवार हे आहेत नवे शरद पवार आहेत. मी मीडियाच्या संदर्भात बोललेलो आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेली एक साधारण 25-30 वर्ष कुठेही म्हणजे झाडावरचं पिकलं पान पडायचं तरी त्याआधी शरद पवारांची परवानगी घेतं. पवारांनी गुगली वगैरे टाकली तरच ते पान पडतं, नाही तर बिचारं लटकत राहतं. अशी जी काय मानसिकता आहे यामध्ये गेल्या 3-4 महिन्यामध्ये अचानक शरद पवार हे नाव गायब आहे आणि प्रत्येक गोष्टीच्या मागे देवेंद्र फडणवीसांचा हात आहे वगैरे वगैरे बोललं जातं. म्हणजे मला आम्ही जेव्हा पत्रकार झालो, देवेंद्रचा जन्म झाला त्याच्या आसपास मी पत्रकार झालेला आहे 1969 मध्ये. बरं. तर त्यावेळेला एक बोलण्याची सगळी पुरोगामी किंवा सेक्युलर पद्धत होती की देशात कुठेही काही खुट्ट वाजलं, वेडवाकडं झालं की त्याच्या मागे सीआयएचा हात आहे. गेल्या 25-30 वर्षामध्ये चांगलं वाईट काही झालं म्हणजे महाराष्ट्रात पाऊस पडला तर पावसात शरद पवार भिजलेत का? तरच पाऊस पडला आणि शरद पवार भिजले म्हणूनच पुढलं राजकारण होतं. ही जी काय पद्धत होती ती गेल्या 3 महिन्यात मला असं दिसतंय की जरा कुठेही काय झालं तरी म्हणजे 2 ठाकरे बंधू एकत्र आले, त्यांनी एकमेकाविरुद्ध हे करायचं ठरवलं काय किंवा बाजूने गळ्यात गळे घालायचे, तरीही त्यामागे देवेंद्र आहे. ही जी काय भाषा झाली तेव्हा मला असं वाटलं की आता हा विषय मांडला पाहिजे की अचानक शरद पवारांचा सगळ्या मीडियाला विसर पडला का? कारण नाहीतर शरद पवारांची गुगली किंवा शरद पवारांची जादू याच्याऐवजी आता देवेंद्र हा शब्द वापरला जातो. म्हणून मी देवेंद्र फडणवीस झालेत, आपलं पवार झालेत का असा मी प्रश्न का विचारलाय की त्या पद्धतीची भाषा दिसायला लागली. झाले की नाही माहिती नाही मला. बरं, मला एक सुरुवात करून दिली भाऊ तोरसेकर, यासाठी धन्यवाद. कारण याच निमित्तानं मला त्या इतरांकडे जाता येईल. अर्थात तुम्ही आपल्यासोबत राहा. मी धन्यवाद दिले, फक्त पहिल्या उत्तरासाठी धन्यवाद दिले. तुम्ही राहाच चर्चेमध्ये, तुम्ही हवे आहात. मी संचेतींकडे जातो. संचेतीजी, आपण फडणवीसांच्या फार सुरुवातीच्या दिवसांपासूनचे साक्षीदार आहात. भाजपच्याच अगदी सगळ्याच ज्याला म्हणतात ऑल सीझन्स तुम्ही त्याचे पाहिलेले आहेत, भाजपचे सुद्धा. आज देवेंद्र फडणवीस वयाच्या 55 या टप्प्यावरती येत असताना, तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले असताना, मुंबई महापालिकेची सत्ता भाजपने 2017ला जवळपास मिळवलेली अशी स्थिती असताना आज तुम्ही त्यांच्याकडे कसं पाहता? ते नगरसेवक झाले, नंतर महापौर झाले, त्याच्यानंतर आमदार झाले, तेव्हापासून मी त्यांना बघतोय. माझे आणि त्यांच्या परिवाराचे 3 पिढीचे संबंध आहेत. पेशन्स हा या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जमेची बाजू. त्याच्यामुळे आणि हा माणूस, जेवढा माझा अनुभव आहे, हा स्वतःच्या अजेंड्यावर चालणारा माणूस. हा कधीही कोणत्याही परिस्थितीत डगमगत नाही आणि पेशन्स ठेवून जे स्वतः ठरवलं तेच पुढे करत जायचं. म्हणूनच ते आजपर्यंत एक यशस्वी कारकीर्द करत इथपर्यंत पोहोचलेले आहेत. हा माझा त्यांच्याबद्दलचा आकलन आहे. मला अंजली दमनियांकडे जायचंय. अंजलीजी, मी मगाशी असा उल्लेख सुद्धा केला होता, तुम्ही दोन्ही काळ बघितलेले. 2014 पूर्वीचं 15 वर्षाचं विकास म्हणजे तेव्हाची आघाडी, काँग्रेस आघाडीचं सरकार, आणि आता भाजप, दोन्ही काळातले तुम्ही स्टॉन्च क्रिटिक राहिलेले आहात. आज फडणवीसांकडे व्यक्ती म्हणून पाहत असताना, व्यक्ती राजकारण पक्ष, आज तुम्ही कशा प्रकारे पाहता? प्रसन्न कसं आहे की मी त्यांना जवळजवळ 2011 पासून ओळखते, सिंचन घोटाळ्यापासून. आणि तेव्हा जेव्हा मी त्यांना ते पेपर्स भेटून द्यायचे तेव्हा ते तिथे आमदार निवासमध्ये राहायचे. तेव्हाचे फडणवीस आणि आताचे फडणवीस याच्यात मला असं वाटतं की जमीन आसमानाचं अंतर आहे. मला सुरुवातीला मी नेहमी म्हणायचे की राजकारणात मला 2 लोकांबद्दल अतिशय आदर आहे. एक म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आणि एक देवेंद्र फडणवीस. आजही त्यांच्याबद्दल आदर नक्कीच आहे, कुठेतरी थोडा तरी नक्कीच आहे. पण मला असं वाटतं की ते खूप बदलत गेलेत, म्हणजे खूप बदलत गेलेत. आणि आता ते खरे राजकारणी झालेत. म्हणजे पूर्वी ते कसे होते, ते आपल्या सगळ्या सामान्य लोकांसारखे होते की त्यांना असं फार संवेदना असायच्या लोकांसाठी, की कळकळ असायची, तो आपलेपणा असायचा, एक बदल घडवावा असं त्यांना देखील वाटायचं. कारण मी तेव्हा राजकारणात पण नव्हते, म्हणजे मी आम आदमी पक्षात पण नव्हते. तेव्हापासून मी त्यांना ओळखते आणि तेव्हा बरीच चर्चा आम्ही व्हॉट्सअपवर वगैरे पण आधी करायचो. पण ते हळूहळू, म्हणजे मी तर म्हणते की 2014 ते 19 ते
तसे बरे होते. बरं. पण 19 नंतर त्यांना मला वाटतं ते जे 2.5 वर्ष त्यांना बाहेर राहायला लागलं आणि त्यानंतरचे जे फडणवीस आहेत बरं. त्याच्यात खूप अंतर आहे असं मला वाटतंय. बरं. आणि खरं तर कसं असतं की आपल्याला कोणाकडनं अपेक्षा असली आणि तो अपेक्षा भंग झाला की बरोबर. रागही येतो आणि दुःखही होतं. बरं. तसा काहीसा प्रकार माझा झालाय की प्रचंड, आणि त्या रागाच्या भरात मी खरंच खूप कधी कधी त्यांना नॅस्टी मेसेजेस पाठवते. पण का असतात ते? कारण एखाद्या माणसाकडनं आपल्याला अपेक्षा असते की बरोबर. बाबा हा महाराष्ट्र घडवू शकेल, हा कुठेतरी बदल घडवेल. बरं. पण तेच जेव्हा अशा सगळ्या भ्रष्ट लोकांबरोबर बसलेली चित्र बघतो आपण, खरंय. ज्या आता नावं नको घ्यायला आपण, पण या सगळ्यांबरोबर जेव्हा आपण बसलेलं बघतो हो. तेव्हा खरंच राग येतो, वाईट वाटतं, मिक्स्ड रिॲक्शन्स असतात. बरं. आणि कुठेतरी वाटतं की अजूनही तुम्ही हे बदला, हे घाणीचं राजकारण बदला. ही जी किळसवाणी आता सगळे जे गुंड, मारामाऱ्या, शिवीगाळ, हे राजकारण हे मात्र नकोय अंजलीजी महाराष्ट्राला. तुम्ही म्हणताय ते खरं आहे, कारण 2014 पूर्वी याच राजकारणापायी, राजकारणातल्या गुंडगिरीकरणाच्या पायीच त्यांच्यावरती टीका केली जात होती, खास करून भाजपकडनं. आणि आज आपण ज्या दिवसाला येऊन पोहोचलेलो आहोत, ज्याच्यामध्ये थेट कारवाई होते आणि काय काय घटना घडल्या त्या गेल्या काही दिवसातल्या आपण पाहिलेल्या आहेत. पण मी त्या चर्चेत जात नाही, कारण मी म्हणालो तो आजची चर्चेची चौकट ही फडणवीस आणि अजित पवारांच्या वाढदिवसाची प्रामुख्यानं पहिला विषय फडणवीस आहे. मी यदू जोशींकडे जातो. यदू जोशीजी, आपली चर्चा नुसते फडणवीस नाहीये, तर आजच्या काळातले शरद पवार ठरलेत का? आजच्या काळातले चाणक्य ठरलेत का? महाराष्ट्राचं राजकारण आत्ता देवेंद्र फडणवीसांच्या भोवती फिरतंय का? तर याचे वेगळे पैलू तुम्ही कोणत्या प्रकारे पाहता, त्याच्या मागची कारणं आणि भविष्य? प्रसन्न, आपण सुरुवातीला उल्लेख केला की ते पक्ष फोडून त्यांनी दाखवले आणि सत्तेचं नवीन समीकरण त्यांनी महाराष्ट्राला दाखवलं. तर एकीकडे आपण त्यांना पक्ष फोडणारे नेते असं त्यांच्याबद्दल टीका केली जाते, परंतु त्याची दुसरी बाजू आपण एक लक्षात घेतली पाहिजे की वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना, इव्हन विरोधी पक्षातल्या लोकांना, ज्या पद्धतीने काँग्रेस, राष्ट्रवादी मधले नेते त्यांच्यासोबत आले, भाजपमध्ये आले, तर त्यांना निश्चितपणे कुठेतरी फडणवीसांचं नेतृत्व आश्वासक वाटलं असावं. ही देखील दुसरी बाजू आपण समजून घेतली पाहिजे. बरं. कारण असं आहे की फडणवीस नेकी कर और दर्या में डाल अशा स्वभावाचे आहेत. या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये 2 गोष्टी केल्यानंतर 10 गोष्टी एखाद्यासाठी केल्या म्हणून सांगणारे नेते आहेत. दुसरीकडे फडणवीसांनी कोणासाठी काय केलं याचा उल्लेख तुमच्या माझ्यासारख्या पत्रकारांसह महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांनी एक तरी उदाहरण द्यावं की फडणवीसांनी ते पब्लिकली सांगितलंय की मी याला अशा पद्धतीने ओबलाइज केलं. तसं न करता सगळ्यांना ओबलाइज करण्याची भूमिका घेत कधी कधी विरोधी पक्षात आपल्याला असं वाटतं की अरे बापरे, कालपर्यंत हा माणूस याच्याबद्दल काय बोलत होता आणि आज फडणवीसांनी त्यांना हे फेवर केलं. तर ते म्हणतात की नाही, तो त्याचा स्वभाव आहे. तर तो त्याचा स्वभाव आहे, तो माझा स्वभाव थोडी आहे, माझा स्वभाव मदत करण्याचा आहे. तर अशा पद्धतीनं एक मॅग्नेट त्यांच्या नेतृत्वामध्ये जे आहे, त्यामुळे सर्वच पक्षातल्या नेत्यांना त्यांच्याबद्दलचं आकर्षण वाटलं. हे आपण पक्ष फोडणारे फडणवीस असं जेव्हा म्हणतो तेव्हा हा पैलू देखील आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्यांच्यावर आतापर्यंत अनेकांनी अनेक प्रकारे टीका केली, परंतु आज शरद पवार यांनी त्यांचं तोंड भरून कौतुक केलं. त्यांना अफाट त्यांची क्षमता आहे याचंही कौतुक केलं. गिरीश महाजन यांनी जे कॉफी टेबल बुक काढलं त्याच्यामध्ये, आणि त्यांच्या वेगवेगळ्या पैलूंचं त्यांनी वर्णन करताना स्वतःबरोबर त्यांची तुलना केली. इतकं मोठेपण त्यांना दिलं, हेही आपण समजून घेतलं पाहिजे. अर्थात. मी पुन्हा एकदा भाऊ तोरसेकरांकडे जातोय. भाऊ, आता जो यदू जोशींनी मुद्दा मांडला, शरद पवारांनी कौतुक करणं आणि माझ्या मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या काळाची तुलना त्यांनी केलेली आहे. म्हणजे शरद पवार असं फडणवीसांबद्दल म्हणतात आणि स्वतःशी तुलना करतात मुख्यमंत्री पदाच्या काळाशी. हा प्रकार किंवा ही घटना तुम्ही कशी पाहता? आणि या दृष्टीनं देवेंद्र फडणवीसांचं असं उभारणं महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्या प्रकारच्या ज्या मर्यादा आहेत, शरद पवारांच्या बाबतीतला सामाजिक सांस्कृतिक संदर्भ विरुद्ध देवेंद्र फडणवीसांना उपलब्ध असलेला सामाजिक सांस्कृतिक संदर्भ, या पार्श्वभूमीवर तुम्ही ते कसं पाहता? मी काय म्हणतो, ते कॉफी टेबल वगैरे बघितलेलं नाही, पण आता ज्या पद्धतीत मी ऐकलं त्याच्यावरून मी असं म्हणेन की शरद पवारांचा आरंभ काळ आहे, तिथून ते देवेंद्र फडणवीसांच्या कौतुकाला सुरुवात करतात असं म्हणता येईल. बरं. कारण शरद पवारांनी पक्ष फोडून, आमदार फोडून मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं आणि देवेंद्र फडणवीसांनी स्वपक्षाला बहुमताच्या जवळ येऊन मुख्यमंत्रीपद मिळवलं आणि मुख्यमंत्रीपदाची त्यांची कारकीर्द किंवा
महाराष्ट्रव्यापी नेता म्हणून जी सुरुवात आहे ती झाली, बरं. ती स्वबळावर आणून झाली आणि शरद पवार कधीही ते करू शकले नाही. त्यामुळे पक्ष फोडणं, सत्ता मिळवणं, सत्ता बळकावणं या बाबतीपुरती मला वाटतं ते पवारांची तुलना करावी. कारण पवारांची जेवढी मला पवारांवरचा आक्षेप सतत जो असतो हो. की पवार त्यांची जी क्षमता आहे ती समाजासाठी आहे हे विसरून गेले. राजकारण करावं. आता आपल्या तमानियाताई बोलल्याचे खरंय, पण एक गोष्ट असते, तुमची क्षमता ही समाजासाठी असते, याचा विसर पडला की तुम्ही भरकटत जातात. बरं. आणि गोष्टी अशा असतात की आपल्यासाठीच करायचं नसतं, तर आपण समाजासाठी काय करतो आणि त्यामध्ये प्रचंड तडजोडी करायला लागतं. त्या तडजोडीला राजकारण म्हणतात. बरं. नाहीतर आता दमानियाताई ज्या पक्षामध्ये होता तो पक्ष आला कशाच्या आधारावर आणि कुठपर्यंत जाऊन पोहोचलाय आपण बघितलं. त्यामुळे आपल्या अपेक्षा असतात, ठीक आहे, बरं, पण त्याही व्यक्तीच्या आपल्याकडून अपेक्षा असतात. बरं. आणि म्हणून मग देवेंद्र फडणवीसांकडे बघताना मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये प्रामुख्याने गेले जवळजवळ 3-4 वर्ष ब्रँड 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 हा शब्द वापरला जातो, पण किती लोकांना ब्रँड या शब्दाचा नेमका अर्थ माहिती आहे अशी मला शंका येते. बरं. ब्रँड याचा अर्थ आपण ते नाव, ते लेबल, ते काय तो हे असेल, चित्र असेल, प्रतीक असेल, ते बघून घेतो. तो विश्वास असतो. आपण ब्रँडला विश्वास होण्याचा, वारशाला आपण ब्रँड बनवून टाकलाय. बरं. ब्रँड म्हणजे वारसा नाहीये. ते काही जॅग्वार असेल, मर्सिडीज असेल, आज ते ब्रँड आहेत. ते कोणाकडे आहेत? ते युरोपातले ब्रँड आहेत, पण ते भारतीय उद्योगपतींच्या मालकीचे झालेत. मग त्यांनी चोरले म्हणायचं का? तर नाही, ब्रँड म्हणजे त्या लेबलवरचा विश्वास. आणि त्या लेबलवरचा विश्वास ज्या वेळेला वाढतो, तसा देवेंद्र फडणवीस हा 2014 नंतर हळूहळू करत एस्टॅब्लिश झालेला ब्रँड आहे म्हणता येईल. बरं. तीच गोष्ट आपण आणखीन एक गडबडून जातो. एका बाजूला बाळासाहेब ठाकरे आणि तुमचे शरद पवार हे दोन साधारणतः 35-40 वर्षात प्रस्थापित झालेले ब्रँड होते महाराष्ट्राच्या राजकारणातले, किंवा चेहरे होते, त्यांची एक ओळख होती. हळूहळू करत आपण इकडे बघतोय तसं दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे हा पण ब्रँड बनतोय, पण कदाचित त्यांच्यावर कॉफी टेबल होईपर्यंत आपण चर्चा करणार नाही. बरं. पण ब्रँड म्हणजे काय हे देवेंद्र, त्यासाठी मी लक्ष वेधून घेतो. तुम्ही एकनाथकडे बघितलं तर त्याच्या बरोबर गेलेले परत त्याला सोडून आले नाहीत, पण ज्याला ब्रँड म्हणतोय त्याच्याकडून रोज माणसं सोडून जातात. माझा आक्षेप तेवढ्या गोष्टीसाठी असतो की आपण जे शब्द वापरतो त्या शब्दाचे आशय आणि अर्थ तरी समजून घेतो का. भाऊ, सध्या तरी आपण ब्रँड फडणवीस बद्दल बोलतोय, ब्रँड फडणवीस या नावाबद्दल बोलतोय, कारण सध्या तरी आजचा औचित्यच वाढदिवसाचा असल्यामुळे सध्या त्या बाबतीतला मी पुन्हा एकदा संचितींकडे जातो. संचितीजी, ज्या काळामध्ये फडणवीस मुख्यमंत्री बनले, आधीही बनले होते, नंतर परत बनले, पण मधला एक काळ होता की ज्यावेळी ते उपमुख्यमंत्री झाले होते, त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का होता, भाजप काडरला सुद्धा धक्का होता. तेव्हा असेही काही क्षण येऊन गेले या 10 वर्षाच्या काळामध्ये. त्या काळात तुम्ही, म्हणजे नागपूर जो एपी सेंटर आहे सगळं, त्या अर्थानं राजकारणाचं आता एक वेगळं एपी सेंटर येते, तिकडे कसे तरंग उमटले होते, तेव्हा काय वाटलं होतं? सुरुवातीला हे साहजिक होतं की उपमुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे ही भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात होतं. पण शेवटी आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की राजकारण हे शेवटी बिरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये सत्ता स्थापून जनतेची कामं व्हावीत या उद्देशाने हे सरकार जेव्हा स्थापन करण्यात आलं, तेव्हा फडणवीसांनी स्वतः मोठेपण घेऊन, शिंदेंनी मुख्यमंत्री होऊन त्यांच्या सोबत सरकार चालवण्याकरता मी उपमुख्यमंत्री होतो. कारण एक स्पष्ट आहे की बाहेर राहून सत्तेच्या हे राजकारण करता येत नाही, आणि राजकारण करता नाही येत तर समाजाचं काम, जनतेचं कामही करता येत नाही. म्हणून निश्चित रूपाने पण मोठ्या मनाने त्यांच्या मनात काय चाललं असेल, भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या आणि जनताच्या मनात काय चाललं असेल ते बाजूला सारून त्यांनी फक्त जनतेच्या आणि पक्षाच्या हिताकरता आपण उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वीकार केला. त्यांना बरं वाटलं असेल, वाईट वाटलं असेल, परंतु त्यांनी ती पूर्ण त्यांची कारकीर्द जी आहे ती मुख्यमंत्री आणि सरकार यशस्वी करण्याकरता मार्गी लावली. त्याच्यामुळे
वेळ काळ असो, आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की पेशन्स जो आहे ह्या माणसाची जमेची बाजू आहे, म्हणून त्यांनी योग्य वेळ आली ते परत मुख्यमंत्री झाले आणि आता जनतेकरता काम करतायत. नक्कीच. मी यदू जोशींकडे जातो, कारण मला पुढे अजित पवारांचा पण वाढदिवस घ्यायचा आहे, कारण आज दोघांचाही आहे. पण एक राऊंड मी परत शेवटचा प्रत्येकाच्या कमेंटचा करतो. यदू जोशींकडे मी जातोय. यदू जोशीची 10 वर्षाची एकूण टेन्यूर झालेला आहे, 2029 पर्यंत तर ते आहेतच. आणि साधारणपणे भारतात मानलं जातं की 2 ते 3 टर्म्सच्या नंतर मुख्यमंत्रीपद जर का भूषवलं असेल तर पुढची पायरी ही पंतप्रधान पद किंवा केंद्राची असते. अगदी आतापर्यंत चर्चा होती की देवेंद्र फडणवीस केंद्रीय अर्थमंत्री होतील जेव्हा निर्मला सीतारामन यांच्यावर टीका होत होती. तुम्ही हा करिअर ग्राफ कसा पाहताय? नाही, निश्चितपणे की मला असं वाटतं की आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची चर्चा झाली. जसे निर्मला सीतारामन यांच्या जागी ते वित्तमंत्री म्हणून जातील असं म्हटलं जात होतं, तसंच ते आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होतील असंही म्हटलं जात होतं. पण ती शक्यता आता मावळलेली आहे. बरं. आता राजकीय वर्तुळात जी साधारणपणे चर्चा होते ती ही की 2028 मध्येही ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतील सध्याच्या नवीन अध्यक्षांचा टेन्युअर संपल्यानंतर, बरं. आणि त्यानंतर त्यांच्या नेतृत्वात भाजप लोकसभेची निवडणूक लढवू शकेल असा एक तर्क दिला जातो. आणि मगाशी अंजलीताई ज्या म्हणाल्या की त्या बदललेल्या वाटतात मला, तर मला आता त्याच्याबद्दल असं एवढंच सांगायचं आहे की ते बदलले की परिस्थितीने त्यांना बदलवलं. बरं. काय आहे की 2014 मधले देवेंद्र फडणवीस आणि 2019चा निकाल लागल्यानंतरचे देवेंद्र फडणवीस मी पाहिलेले आहेत. आणि त्या दिवशी ते असं म्हणत होते की उद्धव ठाकरे यांची समजूत कशी काढायची हे मला समजतं, मला कळतं. हा त्यांचा एक विश्वास होता. परंतु राजकारणामध्ये कायमस्वरूपी कोणीच दोस्त नसतात आणि कायमस्वरूपी कोणी शत्रूही नसतात. हा धडा त्यांना 2019च्या घटनेने दिला आणि त्यानंतर त्यांच्या राजकारणाची दिशा एकूण पण त्यांनी स्वतः बदलून घेतली असं माझं मत आहे. बरं. मी अंजली दुसरं दमानियांकडे त्यांच्या जातो. वाढदिवसानिमित्त अंजलीजी, मला फक्त एकच निरीक्षण हां, नोंदवायचं प्लीज एका बोला. यदू मिनिटामध्ये, जोशीजी पूर्ण करा. की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणाला जातीपातीच्या संदर्भात पलीकडे नेऊन ठेवणारे नेते म्हणून इतिहास नक्कीच त्यांची नोंद घेईल. अंजलीजी, एक काळ होता ज्यावेळी तुम्ही हे सगळे पुरावे वगैरे भाजपकडे, फडणवीसांकडे, यांच्याकडे देत होता आणि मग नंतर पुढचा सगळा इतिहास आहे आपल्याकडे, आपत धर्म, शाश्वत धर्म आणि आता नवा युती धर्म आपल्याला बघायला मिळतोय. यापुढे काय अपेक्षा आहे? हॅलो, बोला अंजलीजी, ऐकतोय आम्ही. अंजली दमानियांशी संपर्क तुटलेला आहे. मी शेवटची एक कमेंट फक्त भाऊ तोरसेकरांकडून घेईन. भाऊ तोरसेकरजी, या सगळ्या काळामध्ये जसं कौतुक आहे फडणवीसांवरती तशीच टीका सुद्धा आहे. मग ती विशेषतः राष्ट्रवादी बरोबर जाण्याचा असेल, ते सगळे राजकारण करण्याबद्दलचं असेल की ज्याच्या विरोधात ते उभे राहिले होते, भाजप उभा राहिला होता, अशा सगळ्या बॅगेजसह, त्या ओझ्यासह आता देवेंद्र फडणवीस केंद्राच्या दिशेने जात आहेत असं म्हटलं जात आहे. तुमचं काय मत आहे? मला वाटत नाही आता ते केंद्रात वगैरे जातील. याचं कारण असं आहे की इथे सगळं राजकारण अजून स्टेबल झालेलं नाही. इथे केऑस आहे. भला अगदी ते बहुमताचे आकडे वगैरे दाखवले जातात, पण जोपर्यंत महाराष्ट्रातलं राजकारण स्टेबल केलं जात नाही, स्थिर केलं जात नाही, तोपर्यंत त्यांच्यासारखा एक नेता लागेल. बरं. आणि त्यामुळे आत्ता काय ते केंद्रात जाण्याची शक्यता नाही. पण आणखीन एक भाग त्याच्यातला सांगितलं पाहिजे की ज्या प्रकारे 19ला त्यांच्याशी दगाफटका झाला, त्यानंतर मग काही करायला वाव असतो. त्यामुळे त्यांनी ते जे काय सरकार बनवलं, आता तेव्हाही तुम्हाला आठवत असेल की ते तिकडे गेले, ही सुद्धा शरद पवारांची गुगली आहे. इथपर्यंत आपल्याकडे व्हायचं. मला असं वाटतं की ज्या प्रकारे त्यांनी स्वतःला प्रस्थापित केलंय, बरं, एक काळ वसंतराव नाईक हे दीर्घकाळ चाललेली ज्यांच्याशी तुलना होते देवेंद्रची, तो माणूस विदर्भातला होता आणि मुख्यमंत्री होता. बरं. त्याचा रिमोट कंट्रोल पश्चिम महाराष्ट्रात होता. आज देवेंद्र फडणवीस विदर्भाचे मुख्यमंत्री आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्राचा रिमोट कंट्रोल प्रत्यक्षात खरोखर विदर्भाकडे आहे. हा मोठा फरक आहे. आणि तो याच भाऊ तोरसेकरांच्या याच कमेंटवर आपण चर्चा, या संवादाचं 0 आवरचा पहिला भाग इथे आपण संपवणार आहोत, कारण पुढे आपल्याला अजित पवारांबद्दलही बोलायचं आहे. त्यांचाही वाढदिवस आहे आज. यासाठी आपल्याला अंजली दमानियांनी वेळ दिला. संचेतीजी, तुम्ही वेळ दिला, तुमचे आभार. अंजली दमानियांशी संपर्क तुटला, अन्यथा मी त्यांच्याकडे गेलो असतो. मात्र मी बाकीच्या सगळ्या गेस्टसह अजित पवारांचाही विषय घेणार आहे. त्यासाठी भाऊ तोरसेकर आणि यदू जोशी आपल्यासोबत असतील आणि आपल्यासोबत असतील सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष. आज जसा देवेंद्र फडणवीसांचा 55वा वाढदिवस आहे, तसाच अजित पवारांचाही 66वा वाढदिवस आहे. 2 नेते, 2 पक्ष, 2 वेगळी व्यक्तिमत्व, मात्र नियतीनं आणि मोठ्या प्रमाणात कर्मानंही या दोघांना एकत्र आणलं आणि अशक्यप्राय युती शक्य झाली. ज्या अजित पवारांवर आरोप करताना भाजपचे नेते थकत नव्हते, त्यांच्यासोबत एकदा नव्हे 2दा सत्ता स्थापन झाल्याचं भाजप समर्थकांना पाहावं लागलं. असे अजित पवार 66त प्रवेश करतायत. त्यांच्याकडे पाहून तुम्हाला वयाचा अंदाज येणार नाही.
अजित पवार जेव्हा तुम्हाला 4 वाजता 5 वाजता बोलवतात तेव्हा ती संध्याकाळ नसते तर ती भली पहाट असते. कामाचा डोंगर उपासण्याची अविश्रांत क्षमता, प्रशासनावर मजबूत पकड, विविध विषयांचा आवाका असलेले अजित पवार कार्यकर्त्यांचा आधार आहेत. मात्र राजकारणाकडे असलीच पाहिजे अशी गोडी गुलाबी दादांना जमत नाही. समोर जवळचा कार्यकर्ता असो की मोठा प्रशासकीय अधिकारी, अजितदादा परखडपणा सोडत नाहीत. अशा अजितदादांचा अगदी तरुण वयापासूनच सत्तेशी परिचय झाला. साखर कारखान्याच्या बोर्डाच्या सदस्यत्वापासून आमदारकी, खासदारकी भूषवत ते लवकरच उपमुख्यमंत्री बनले. आजही ते उपमुख्यमंत्री आहेत. एकदा संधी आलेली असताना आपण मुख्यमंत्रीपद आपल्या पक्षानं घेतलं नाही याची सल त्यांना आजही आहे. आणि असे अजित पवार आज देवेंद्र फडणवीसांसोबत सत्तेमध्ये सहकारी आहेत, उपमुख्यमंत्री आहेत आणि आता ते राष्ट्रवादीचे सर्व आहेत. याच विषय घेऊन त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुढे जाऊयात. मी तटकरेंचं स्वागत करतो आणि त्यांच्यापासूनच सुरुवात करतो. तटकरेजी, 66 हा वयाचा एक तसा महत्त्वाचा टप्पा आहे, कारण 70 आता तोंडावरती आलेली आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी, अजित पवार आणि राजकारण याचा तुम्ही कसा थोडक्यात आढावा घ्याल? अजितदादांचं राजकारण अगदी विविध सहकारी संस्थेच्या पासून त्या कालावधीमध्ये सुरू झालं. दूध संघ असेल, खरेदी विक्री संघ असेल, हो, आणि थेटपणाने 91 सालामध्ये लोकसभेची निवडणूक लढण्याची वेळ त्यांच्यावरती आली किंवा त्यांनी ती लढवली आणि खूप मोठ्या मताधिक्याने त्याला निवडून आले. देशामध्ये बदल झाला. पवारसाहेब त्याला दिल्लीच्या राजकारणात आले. दादा परत तिकडे गेले, राज्यमंत्री झाले. सुधाकर नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. 99 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि मग सलग आम्ही काही निर्णय घेईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटनेचे एक आधारबळ म्हणून त्यांनी निश्चितपणाने काम केलं. उभा महाराष्ट्र अनेक वेळेला त्यांच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून ते सतत फिरत आले. प्रचंड कष्ट करण्याची त्यांची असलेली क्षमता आणि एखाद्या विषयाच्या बद्दलचा तातडीने निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये अनेक वेळेला त्यांनी दाखवलेली तत्परता, त्याचबरोबर ती व्यक्तिगत जीवनात शिस्त, राजकारणामध्ये सुद्धा शिस्त आणि प्रशासनामध्ये सुद्धा शिस्त, आर्थिक शिस्त अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारकडे असली पाहिजे. अशा अनेक अर्थाने त्यांनी केलेलं काम निश्चितपणाने उल्लेखनीय ठरतंय. केवळ त्यांचा सहकारी म्हणून मी त्यांचं कौतुक करू इच्छित नाही, पण विलक्षण कामाचा झपाटा आपण जर का पाहिलं, अविश्रांत काम करण्याची त्यांची मेहनत आपण पाहिली तर खरंच एक दमदार नेता महाराष्ट्राला त्यांच्या रूपाने लाभला आहे असं जर काय म्हटलं ते काही चुकीचं ठरणार नाही. मी भाऊ तोरसेकरांकडे जातो. भाऊ तोरसेकरांना आपण अनेकदा भाजपच्या अनुषंगाने राजकारणाचं विश्लेषण आपण पाहिलेलं आहे. ते त्यांच्या एका विचारसरणीने म्हणत असतात, पण अजित पवार हा फारसा त्यांचा मुद्दा विषय फारसा नसतो. या वाढदिवसाच्या निमित्तानं भाऊ तोरसेकरांकडनं हेही ऐकूयात. अजित पवारांकडे कसं बघतात भाऊ तोरसेकर? तुम्ही आणखीन एक गोष्ट विसरलात. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांचेही वाढदिवस एकाच तारखेला आहे. आपण आता ते विसरून गेलो, कारण कदाचित मुंडेंना आपण विसरून गेलोय. आणि मलाही माहित नव्हतं या दोघांचे वाढदिवस एकत्र येतात ते. पण त्या दोघांनी गेल्या 3 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये ज्या प्रकारे एकत्रित राजकारण करून दाखवलंय, त्यामुळे आजच्या काळामध्ये आवश्यक असलेलं जे राजकारण आहे ते करण्यात दोघेही वाकबगार दिसतात मला. परखड सगळीकडे असतील, पण ज्या वेळेला काय ते जुगाड करायचंय त्यामध्ये अजितदादांनी आपलं सामर्थ्य पहिल्यांदा दाखवलेलं आहे, धाडस केलेलं आहे. नाहीतर ते काकांच्या सावलीतच वाढले. आणि तिसरी गोष्ट जी तुम्ही सांगितली त्यापासून जायचं तर पहाटे 4ला बोलवतात वगैरे वगैरे असं नाहीये. हा या काळाची गरज आहे. म्हणजे गावस्करचा काळ घेतला तुम्ही किंवा सचिन तेंडुलकरचा, तर त्याच्यापेक्षाही फिटनेस हा तुमच्या विराट कोहलीच्या टीम मध्ये आपल्याला आढळतो. तो बदललेल्या काळाचा महिमा आहे की दिवसाचे 18 तास एकनाथ शिंदे काम करतात, देवेंद्र करतात किंवा मोदी करतात. ही सगळी मंडळी आजची पिढी जी आहे, 21व्या शतकात राजकारणामध्ये दिसणारी पिढी जी आहे, ही ऐशोराम पत्करून नाही, लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि त्या अपेक्षेसाठी आपल्याला दिवसातला अधिक वेळ दिला पाहिजे असं मानणारी सगळी जी मंडळी आहे, त्यामध्ये अजितदादांचा हे होतं. ते सकाळी 6ला उठून वगैरे कार्यालयात बसलेले असतात. तर त्यामुळे ज्या प्रकारचं ऍडमिनिस्ट्रेशन पाहिजे, हा एक आहे. मॅन्युप्युलेशन वगैरे त्यांना अजूनही जमतं असं मला वाटत नाही. तटकरेंसारखी मंडळी आहेत तटकरे इथे. मला असं वाटतं की ती त्यांच्याकडे जो त्रुटी आहे
काही गोष्टी चतुराईने हाताळायच्या वगैरे. बरोबर. त्यासाठी प्रफुल्ल पटेलचं तटकरे वगैरे आहेत, त्यामुळे ते त्यांना बॅलन्स करतात. अर्थात पण परखड राहायचं तर मग एवढं राजकारण अजितदादाने करता आलं नसतं, पण ते तसे आहेत. मी यदू जोशींकडे जातो. यदू जोशीजी, आपण पत्रकार म्हणून या सगळ्याच राजकारण्यांना इतकी वर्ष, जवळपास 2 दशकांहून अधिक काळ पाहत आलेला आहात. अजित पवारांचं राजकारण एका पातळीला स्टॅग्नंट म्हणजे खोळंबलंय का असं वाटत असताना एक मोठी झेप त्यांनी आत्ताच्या काळात घेतली, झेप कोट अँड कोट. तुम्ही याकडे कसं पाहताय? आणि अजित पवार ॲट 66. मला असं वाटतं की स्वतःच्या क्षमता आणि स्वतःच्या मर्यादा याचं भान असलेले नेते म्हणजे अजित पवार. त्या मर्यादांमुळेच त्यांना, मर्यादांची जाणीव असल्यामुळेच त्यांना त्यांच्या दुसऱ्या सहकार्या सारखी अस्वस्थता येत नाही. आपण जिथे आहोत तिथे आपल्याला नियतीने राहायला सांगितलं आहे हे मानून पुढे जाणारा हा नेता आहे. आणखीन 10 वर्षाचं राजकारण तरी त्यांना किमान आहे त्यांच्या हाती. आणि अलीकडच्या काळामध्ये अजित पवार यांनी स्वतःला जे काही बदलवून घेतलंय ते विलक्षण आहे. म्हणजे सेन्स ऑफ ह्युमर याचा पूर्ण बेपत्ता होता त्यांच्या लाईफमध्ये. पण गेल्या 2 वर्षात सेन्स ऑफ ह्युमर असलेले अजितदादा महाराष्ट्राने पाहिले. अजितदादा कोणाकडे पाहून हसतील असं स्वप्नातही वाटत नव्हतं. ते अजित पवार आज लोकांना हसायला, म्हणजे त्यांच्या विनोद बुद्धीनी ते लोकांना हसायला लावतात. हा एक पूर विलक्षण बदल आहे, तो त्यांनी करून घेतला. दुसरं महत्वाचं की मला असं वाटते की एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये शिवसेनेत बंड करून जे स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं त्यापेक्षाही जास्त चॅलेंजिंग हे अजित पवारांसाठी होतं. कारण एकनाथ शिंदेच्या समोर उद्धव ठाकरे होते, बाळासाहेब ठाकरे नव्हते अर्थात, परंतु अजित पवारांच्या समोर शरद पवार होते. तरीही त्यांनी त्यांना मात दिली. ही मोठी गोष्ट आहे. मानसिकदृष्ट्या हा स्वतःची आत्मशक्ती एवढी या लेवलला नेणं ही सोपी गोष्ट नाही. तुमचा म्हणण्याचा मला अर्थ अगदीच कळला. आणि दुसरं एकच फक्त की ज्या भाजपने त्यांची गेल्या 10-15 वर्षामध्ये वारेमाप बदनामी केली त्या भाजपच्या सोबतीनेच त्यांनी पुढचं यश मिळवलं. म्हणजे भाजपला त्यांना घ्यावं लागलं. अर्थात त्याचा पुन्हा एकनाथ शिंदेचा संदर्भ आहे, पण मी त्याच्यात जात नाही कारण आजचा विषय तो नाहीये. अंकुश काकडे आपल्या सोबत आहेत की जे एकीकृत राष्ट्रवादीच्या पर्यंत पासून असलेले ज्येष्ठ नेते आहेत, शरद पवारांचे सहकारी आहेत. अंकुश काकडेजी, 66वं आता पदार्पण करतायत अजित पवार. आपल्या एकेकाळच्या या नेत्याबद्दल, एका अर्थानं सहकार्याबद्दल, आणि तसे ते तुम्हाला वयाने धाकटे आहेत, काय भावना आहेत तुमच्या मनात? आज महाराष्ट्रामध्ये 2 महत्वाच्या नेत्यांचा वाढदिवस होतोय. त्याच्यामध्ये एक मुख्यमंत्री आहेत आणि एक उपमुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांच्या समवेत काही माझा कधी संबंध आला नाही, पण उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या बरोबर मी 1992 सालापासून आज 2023 पर्यंत बरोबर काम केलंय. आम्ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक मंडळामध्ये एकत्र होतो. पक्षामध्ये आम्ही एकत्र काम केलेलं आहे. दादांच्या बाबतीमध्ये खूप सांगण्यासारखं आहे. 2-4-5 मिनिटांमध्ये ते सांगणं शक्य नाही, पण एक धडाडीचा नेता म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांनी स्वतःची एक प्रतिमा निर्माण केली आहे. अर्थात त्या पाठीमागे आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन, पवार साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न हा निश्चितच कौतुकास्पद आहे. साहेबांच्या बाबतीमध्ये कार्यक्रमाची वेळ पाळणं, टापटीपणा असणं, दिलेल्या वेळेला त्या ठिकाणी हजर राहणं, हे जसं पवार साहेब सांभाळत होते तसंच दादा देखील सांभाळत आहेत. आणि दादांच्या बाबतीमध्ये एक स्पष्ट वक्ता म्हणून संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतो. आणि ते करत असताना चुकीचं काम करणार नाही, चुकीच्या कामाला पांघरून घालणार नाही, हे मी अनेक वेळेला त्यांच्याकडून पाहिलेलं आहे. आम्ही देखील ते हा पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचं वैशिष्ट्य आहे की इतर वेळी अगदी कठोर टीका करणारे अंकुश काकडे सुद्धा आजच्या दिवसाचं औचित्य बाळगत ते अजितदादांबद्दल सांगतात. अर्थात ते स्वाभाविक आहेत. मी कार्यक्रमाचा शेवट करत असताना मी पुन्हा एकदा तटकरेंकडे सुद्धा जातो. मला तटकरेंकडे जायचंय. तर निश्चितच दादांच्या चुकांवरती मी बोट दाखवेल. अर्थात, पण आज एक त्यांचा मित्र, जुना सहकारी म्हणून मी त्यांच्या संदर्भामध्ये बोलतोय. आणि वाढदिवसाच्या दिवशी त्यांचं चांगले पण जाय ते लोकांपर्यंत आणणं हेच महत्वाचं असतं. पण दादांनी आज, आणि दादांना केवळ मला अंकुश, मला बेसिक तुमच्या भावना लक्षात यायला फक्त वेळेची मर्यादा आहे कारण गेस्ट पण आहेत आणि तटकरे स्वतः सोबत आहेत, त्यांना मला थोडासा वेळ अधिक द्यावा लागेल. तटकरेजी, कार्यक्रमाच्या शेवटी पोहोचत असताना अजित पवारांच्या मनातली महत्वाकांक्षा सगळ्यांसमोर आहे आणि त्यांच्या प्रचंड मोठ्या संख्येनं असलेल्या पाठीराख्यांना सुद्धा ते मुख्यमंत्री बनलेले पाहिजे आहेत. आणि राष्ट्रवादीची आता एक दिशा, कारण आता ती तुम्हाला पुढे घेऊन जायची, तुम्हा सगळ्या टीमला, अजित पवारांच्या टीमला. तुम्ही याकडे कसं पाहता आजच्या टप्प्यावर?
नाही, महाराष्ट्राच्या राजकारणातला एक आगळा वेगळा ठसा अजितदादांनी त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वातून प्रचंड मेहनतीतून निश्चितपणाने मिळवलेला आहे. आपण जो प्रश्न विचारलात तो स्पष्टपणाने न विचारता असा आडमार्गाने विचारलात की मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा, महत्त्वाकांक्षा प्रत्येकाला असतेच. दादांना ती महत्त्वाकांक्षा असणं काही गैर नाही, कारण दीर्घकाळ 7 वेळा विधानसभेवरती निवडून आलेत, उपमुख्यमंत्री राहिलेत, अर्थसंकल्प मोठ्या प्रमाणावरती सतत त्यांनी सर्वाधिक जास्ती राज्यभरामध्ये त्यांनी मांडला आहे. राज्यातल्या सुद्धा पक्षातल्या कार्यकर्त्यांना, जनतेला सुद्धा वाटतं की दादांसारखा प्रशासनामध्ये वकूफ असलेला नेता राज्याचा मुख्यमंत्री व्हावा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्या मनात ते आहेच, पण राजकारणामध्ये वास्तवतेला अधिक महत्त्वाचं आहे. अर्थात आज नेमकी वास्तवता काय आहे? आज आघाडीचं राजकारण आहे, युतीचं राजकारण आहे. भारतीय जनता पक्ष प्रथम क्रमांकाचा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षाने आम्ही निर्णय घेत असतानाच मनाचा मोठेपणा दाखवला. कदाचित ती काही राजकीय अनेक काही बाबी असतील, तो काय आज बोलण्यासारखा तो विषय नाही. बरोबर आहे. स्वाभाविकपणाने ज्या वेळेला आमच्या मनातली इच्छा आहे त्यावेळेला आज आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता अजून दीर्घकाळ देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात किती राहील ते तुम्ही नेहमी संभव सांगत नाही. आज भाऊ तोरसेकर साहेब ज्येष्ठ आहेत, त्यांनी मगाशी वक्तव्य केलं दादांच्या बद्दलचं. यदू जोशी आहेत, तेही दीर्घकाळ लोकमतच्या माध्यमातून पत्रकार करतायत. त्या दोघांनी अजितदादांचं विश्लेषण अधिक अचूक पद्धतीने केलं. आपण जो महत्त्वाचा प्रश्न मला आज या ठिकाणी विचारला तो तितकाच आमच्या मनातल्या त्या संवेदना आहेत, पण राजकारणामध्ये वास्तवता समजून घेणं हा महत्त्वाचा भाग आहे. आणि दादांना सुद्धा वास्तवतेचं भान आणि जाण नक्कीच त्या ठिकाणी. आपल्याला किती जागा आपल्याकडे आहेत, पुन्हा अपरिहार्यता, या सगळ्या काही गोष्टीची ज्या वेळेला तो दिवस येईल त्यावेळेला तो आनंदाचा दिवस असेल. अर्थात हा दिवस, तटकरेजी, हा दिवस अजित पवारांच्या, तुमच्या आणि पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या वाटचालीत यावेळी अशी शुभेच्छा आहेत. कुणालाही ती शुभेच्छा, राजकारणात येणाऱ्या माणसाला त्या पुढच्या दिशा असतातच, त्या दृष्टीने तुम्हाला शुभेच्छा, सदिच्छा आहेत. आजच्या विषयासाठी आपण सगळ्यांनी वेळ दिला. भाऊ तोरसेकर तुमचे आभार, अंकुश काकडे सुद्धा ऐनवेळी आपल्यासोबत आले त्यांचे आभार, यदू जोशींचे, आणि तटकरेजी तुमचे खास, तुम्ही दिल्लीला तिकडे अधिवेशनासाठी आहात, तुम्ही वेळात वेळ काढला, तुमचेही आभार. आजचा आपला विशेष 0 आवर आहे, कारण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा आज वाढदिवस आहे. त्याबद्दलचे 2 प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न एकाच वेळी आपण घेणार आहोत, त्याची उत्तरं सुद्धा पाहणार आहोत. पहिला प्रश्न कोणता होता माझा पोल सेंटरवर पाहूयात. प्रश्न होता हा: देवेंद्र ॲट 55, महाराष्ट्राच्या राजकारणाचं चाणक्य हे बिरुद शरद पवारांकडून देवेंद्र फडणवीसांकडे गेले असं वाटतं का? 23,000 लोकांनी यात मतदान केलं. होय म्हणतायत 45%, तर 55% नाही म्हणतायत. काट्याची टक्कर बघायला मिळते आणि अजूनही शरद पवारांचं ज्येष्ठत्व यातून दिसून येतंय. आपल्या मताचा आदर. आणि आपला दुसरा प्रश्न होता तो अजित पवारांबद्दलचा, तोही पाहूया. अजितदादा ॲट 66, उपमुख्यमंत्री अजित पवार नजीकच्या भविष्यात मुख्यमंत्री होतील असं वाटतं का? 21,000 जणांनी मतदान केलं आणि 26% होय म्हणतायत, पण 74% नाही म्हणतायत. त्यांना वाटतं की हे सध्या तरी शक्य दिसत नाही. असो, काही असे ना, राजकारण त्याच्या दिशेने चालत जाईल. आपण मात्र या दोन्ही नेत्यांना शुभेच्छा देऊयात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.